नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण एएसओ मुख्य परीक्षा 2016चा जो पेपर झाला होता, त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 10 प्रश्न आहेत, ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ॲप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. तर बॅचची फी फक्त आपली ₹999 असेल. तर बॅचमध्ये तुम्हाला बघा 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. सेम याचप्रमाणे आपण एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच सुरू केलेले आहे. या पण बॅचची फी आपली ₹999 असेल आणि या पण बॅचमध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा, बैठक व्यवस्थेवरती सिटिंग अरेंजमेंटवरती प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? 7 मुली वर्तुळाकार केंद्राकडे तोंड करून बसल्या आहेत. आता बघा, मुली किती आहेत? 7 आहेत, म्हणजे विषम संख्येमध्ये आहेत. बरोबर आहे की नाही? जर सम संख्येमध्ये असते ना, तर ते एकमेकांच्या अपोजिटला बसले असते. 7 विषम संख्या असल्यामुळे फक्त काय करायचं बघा, आधी हे काढून घ्यायचं असं. रँडमली एक 7 जण मांडा. 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे बघा, काय दिले बघा आता. तानी, वाणी, रईसा, कॅटी, जया, पन्ना आणि साथी त्यांची नावे असून ही यादी त्यांच्या बैठकीत क्रमानुसार आहे असे नाही. तानी आणि जया वगळता कोणीतरी साथी व कॅटीच्या दरम्यान बसली आहे. तर बघा, आता हे वाक्य सुरुवातीला मांडायचं नाही. जे वाक्य परफेक्ट बसते याच्यामध्ये तिथून मांडणी सुरुवात करायची. बघा, तात्पुरतं हे इथून बाजूला ठेवा आपण. तानी आणि जया वगळता बाजूला ठेवलं बघा. इथून सुरुवात करा. पन्ना ही वाणीच्या डावीकडून दुसरी आहे. बघा, पन्ना काय म्हटले? वाणीच्या डावीकडून दुसरी. वाणी इथं कुठंतरी मांडा. बघा, आता ह्याच्यामध्ये बघा, आपण सुरुवातीला काय बघतो की त्यांचा चेहरा हा सेंटरकडे आहे का सेंटरच्या अपोजिटला आहे. आता त्यांनी काय तर सेंटरच्या अपोजिटला असा उल्लेख केलेला आहे की नाही, मग आपण काय करायचं? डायरेक्ट त्यांचा चेहरा कुठं आहे तर सेंटरकडे तोंड करून बसलेला असं गृहीत धरायचं. ठीक आहे. बघा, आता काय म्हटले बघा, पन्ना ही वाणीच्या डावीकडून दुसरी आहे. वाणी इथं मांडली आपण आणि वाणीची डावी बाजू कुठं असणार आहे? बघा, मग या साईडला असणार आहे. वाणीच्या डाव्या बाजूला इथं कोण येईल? मग पन्ना येईल. पन्ना ही वाणीच्या डावी बाजूकडून दुसरी आहे. ठीक आहे, चला परत. आणि आणि रईसा पन्नाच्या उजवीकडून 5वी आहे. बघा, पन्नाची उजवी बाजू कुठं असणार आहे? बघा, इकडे जर चेहरा असेल तर या साईडला असेल. उजवीकडून किती आहे? 5वी. 1 2 3 4 5. इथं कोण असेल बघा? मग रईसा. रईसा ही पन्नाच्या उजवीकडून 5वी आहे. ठीक आहे बघा. बरं, पुढे काय दिले? जया पन्ना किंवा वाणी बरोबर जोडी करू शकतो. याचा अर्थ काय? जया पन्ना किंवा वाणीच्या शेजारी आहे. ठीक आहे बघा. म्हणजे पन्ना आणि वाणीच्या शेजारी कोण असेल? जया असेल. कारण ती त्यांच्याबरोबर जोडी करू शकते. ठीक आहे बघा. जया पन्ना किंवा वाणी बरोबर जोडी करू शकते. चला, आता राहिलेलं वाक्य वाचा. तानी आणि जया वगळता कोणीतरी साथी व कॅटीच्या दरम्यान बसली आहे. बघा, तानी आणि जया वगळता. जया तर ऑलरेडी पन्ना आणि वाणीच्या मध्ये आहे. आणि काय म्हणले बघा, तानी आणि जया वगळता कोणीतरी साथी व कॅटीच्या दरम्यान बसली आहे. आता साथी आणि कॅटी जर साथी आणि कॅटीच्या मध्ये आपल्याला कोणतरी दाखवावं लागेल. साथी आणि कॅटी कुठे येऊ शकतात बघा? इथं नाही येऊ शकत. बघा, साथी आणि कॅटी इथे येऊ शकतात. बघा, इथं साथी असेल तर इथं कॅटी असेल किंवा इथं साथी असेल तर या साईडला कॅटी असेल. पण कोण कुठे ते फिक्स माहित नाही आपल्याला. पण एवढं मात्र फिक्स आहे की ह्या 2 जागा साथी आणि कॅटीने घेऊन टाकल्यात. बरं, आता राहिले बघा कोण? आता तानी राहिली. इथं तानी मांडून टाका. तेव्हा तानी, वाणी, जया, पन्ना, साथी, कॅटी आणि रईसा. ठीक आहे. आता काय म्हटले बघा? जर जया व रईसा यांनी जागांच्या अदला बदल केली. बघा, जया आणि रईसा यांनी. जया कुठे बघा? इथे. जया आणि रईसा यांनी जागांची अदला बदल केली. मग इथं कोण आली बघा? जया आली. आणि इकडे कोण आली? तर रईसा आली. जया व रईसा यांनी जागांची अदला बदल केली. तर पुढे दिलेल्या कोणत्या 2 मुली एकत्र काम करण्यासाठी जोडी करू शकणार नाही? जोडी म्हणजे शेजारी नसणार एकमेकांच्या. बघा, कॅटी आणि जया एकमेकांसाठी जोडी करू शकतात का? बघा, कॅटी आणि बघा, आता रईसा जागेला जया आली. बघा, आता कॅटी इथं पकडा किंवा इथं पकडा. कॅटी कुठं जरी असली ना तर जया बरोबर जोडी करू शकते. ठीक आहे बघा. चला, परत जया आणि तानी. बघा, जया कुठे? इथे. सॉरी, 2 नंबर कोण आहे? साथी आणि जया. बघा, आता बघा, साथी इथं पण इथं असू शकते किंवा इथं असू शकते. बघा, साथी कुठं जरी असली इथं किंवा इथं तरी सुद्धा ती जया बरोबर जोडी करू शकते. ठीक आहे. इथं जरी असली तर ती शेजारी जयाच्या आहे, त्यामुळे जोडी करू शकते. बघा, परत कोण दिले? साथी आणि सॉरी 3 नंबर कोण आहे? जया आणि तानी. बघा, जया कुठे? जया इथे. जया तानी कुठे? इथे. म्हणजे दोन एकमेकांबरोबर जोडी करू शकतात का? तर नाही. मग हे चुकते बघा. 4 नंबरला कोण आहे? रईसा आणि पन्ना. पहा, रईसा कुठे? रईसा इथं आली. रईसा शेजारी पन्ना आहे का? तर आहे. मग बघा, इथं काय म्हटलं आपल्याला? करू शकणार नाही. तर उत्तर काय निघेल? मग आपला ऑप्शन नंबर सॉरी ऑप्शन नंबर साथी आणि जया. जया आणि तानी. जया आणि तानी एकमेकांबरोबर जोडी करू शकणार नाही. ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन बघू आता.
बघा नातेसंबंधावरचा प्रश्न आहे, तो पण कसा बघा, कोण कोण असं म्हणाले, म्हणजे त्या टाईपचे प्रश्न आहे. काय दिले बघा, एका स्त्रीचा परिचय करून देताना व्यक्ती म्हणते. आता बघा ह्याच्यामध्ये कसा विषय असतो बघा, तुम्हाला वाक्य तोडायचं कसं असतं ते कळलं पाहिजे. वाक्य तोडायचं म्हणजे कसं आहे, एकाच व्यक्तीचं नातं दोन व्यक्तींबरोबर दिलेलं असतं. म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा भाऊ असेल तर तीच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा कोणतरी मामा असेल किंवा काका असेल या टाईपमध्ये. बघा काय दिले, एका स्त्रीचा परिचय करून देताना व्यक्ती म्हणते. म्हणणारी व्यक्ती कोण आहे, तर व्यक्ती आहे. पुरुष एका स्त्री आपल्याला आणखी माहिती नाही. बरं सांगते बघ, कुणाचा परिचय करून देते, एका स्त्रीचा परिचय करून देते. बघा काय दिले, ती तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. ही जी स्त्री आहे ती तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. आणि परत काय म्हटले, आणि बरं तिच्या आईच्या नवऱ्याची बहीण माझी आत्या आहे. आता याच्यामध्ये बघा वाक्य बघा, पहिलं वाक्य काय दिले, ती तिच्या आईच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. ठीक आहे बघा एवढं. आणि त्याच व्यक्तीचं पुढे काय सांगितले बघा, तिच्या आईच्या नवऱ्याची बहीण माझी आत्या आहे. म्हणजे हिथं वाक्य तोडलेले आपण पहा, ती तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे आणि तिच्या आईच्या नवऱ्याची बहीण माझी आत्या आहे. जे वाक्य मोठे ना, ते आधी सॉल्व्ह करायचं. कुठलं, तर तिच्या आईच्या नवऱ्याची बहीण. बघा ती व्यक्ती दाखवा, ती व्यक्ती कोण आहे, तर स्त्री आहे. बघा पुरुषाला काय करायचं, पुरुष असेल तर चौकोन काढायचा, स्त्री असेल तर त्रिकोण काढायचा. ठीक आहे. पहा पती पत्नी जर असतील तर काय करायचं, प्लसचं साईन द्यायचं. म्हणजे हा झाला पती आणि इकडे झाली पत्नी. आणि जर भावंड असतील तर बघा, हा झाला भाऊ आणि ही झाली बहीण. भावंड असतील तर मध्ये इज इक्वल टू साईन देऊन टाकायचं. आता सॉल्व्ह कसं करायचं बघा, लक्षात घ्या. बघा तिच्या आईच्या, मग त्या स्त्रीच्या आईच्या, स्त्रीच्या आईच्या नवऱ्याची, बघा स्त्रीची आई, आईच्या नवऱ्याची, म्हणजे तिचे वडील झाले, स्त्रीच्या आईच्या नवऱ्याची बहीण, ह्या व्यक्तीची बहीण. बघा स्त्रीच्या आईच्या नवऱ्याची, पती पती असल्यामुळे प्लस साईन दिलं, भावंड असल्यामुळे इज इक्वल टू दिलं. बघा तिच्या आईच्या पतीच्या तिच्या आईच्या नवऱ्याची बहीण ही कोण आहे बघा, तर माझी आत्या आहे. माझी आत्या. आता थांबायचं का, कारण की ह्या व्यक्तीची सुद्धा ही व्यक्ती कोण आहे, आत्या आहे. बघा लक्षात घ्या, ही झाली आई, बघा ही झाली आई, हे झाले वडील आणि ही झाली आत्या. कुठल्या, तर ह्या व्यक्ती, ज्या स्त्रीचा परिचय करून देते त्या व्यक्ती. आता फक्त बघायचं काय, व्यक्ती म्हणणारी जी कोण आहे ना, ती पुरुष आहे का स्त्री आहे. स्त्री असेल तर हीच व्यक्ती पकडावी लागेल आणि आणि बरं, आणि पुरुष असेल तर मग दुसरं पकडावं लागेल. पुढे काय दिले बघा, मला भाऊ वा बहीण नाही. म्हणजे कुणाला, जी व्यक्ती माहिती सांगते त्या व्यक्तीला भाऊ वा बहीण नाही. ही पण एकुलती एकच दाखवली. बघा पुढे काय दिले बघा, हा जर ही व्यक्ती पुरुष असेल तर, बघा आता पुरुष जर असेल, आता ही व्यक्ती आत्या दाखवली, बरोबर आहे की नाही. आता ह्या व्यक्तीचा जर भाऊ दाखवला आपण, तर त्याची पण ही आत्या येते. पण काय म्हटले, ती व्यक्ती तिच्या आई वडिलांची एकुलती एक आहे. तिला आणि ही जो आहे कोण माहिती सांगणारा पण काय म्हणतोय, मला भाऊ वा बहीण नाही. त्याला पण भाऊ आणि बहीण पण नाही. याचा अर्थ काय बघा, ह्या व्यक्तीला आणखी कोणतरी एक भाव असेल आणि त्या भावाचा मुलगा ही कोण असणार, ती व्यक्ती असणार. बघा बरोबर, ह्याची पण काय ते बघा, वडिलांची बहीण, बरोबर झाली आत्या. ठीक आहे. बघा बघा इथं काय म्हटले, जर ही व्यक्ती पुरुष असेल तर या स्त्रीशी, कुठल्या बघा, या स्त्रीशी काय म्हटले बघा, त्याचे नाते काय, कुणाचे, त्या व्यक्तीचे नाते काय. आता बघा नातेसंबंधामध्ये कुणाचे कुणाशी जे असतं ना, कुणाचे कुणाचे नाते, तर जिथं चे असतो ना, ते नातं सांगायचं असतं. कुणाबरोबर, तर शी बरोबर. त्यामुळे चेचं जेंडर माहित असणं खूप गरजेचं आहे आपल्याला. आता जायचंय कुठं आपल्याला, शी पासून चे कडे जायचे. ही व्यक्ती कोण आहे, तर बघा आई, वडील, आत्या. आत्याचा भाऊ परत कोण झाला बघा, काका. आणि काकांचा मुलगा कोण झाला, तर चुलत भाऊ. मग ही व्यक्ती कोण असेल बघा, तर चुलत भाऊ असेल. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा हा पण प्रश्न कशावरचा आहे, नातेसंबंधावरचा आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, नीनाच्या आजोबांचा मुलगा. बघा हा नीनाच्या भाच्याचा आजोबा असू शकतो. या विधानासंबंधात जर फक्त थेट नातेसंबंधांचाच विचार केला तर योग्य तो निष्कर्ष निवडा. बघा थेट नातेसंबंध म्हटले म्हणजे नाती वाढवायचे, डायरेक्ट नातं काय असेल ना ते तेवढंच मांडायचं. बघा काय दिले, नीनाच्या आजोबांचा मुलगा. बघा नीना दाखवायचं, नीना मुलगी दाखवा, नीना. ठीक आहे. बघा नीनाचे आजोबा. तात्पुरतं क्वेश्चन मार्क करतो का, कारण की आईचा आजोबा म्हणजे कोण असतात, आईचे वडील किंवा वडिलांचे वडील. बघा नीनाच्या आजोबांचा मुलगा, बघा नीनाचे आजोबा आणि आजोबांचा मुलगा म्हणजे नीनाचे वडील झाले. बघा नीनाच्या आजोबांचा मुलगा, क्वेश्चन मार्क पुसला तरी चालेल. नीनाच्या आजोबा, बघा नीनाच्या आजोबांचा मुलगा ही व्यक्ती. नीनाच्या आजोबा, बघा जिथं नीनाच्या आजोबांचा मुलगा, तिथं स्टार करून ठेवा. काय म्हटले बघा, नीनाच्या आजोबांचा मुलगा काय म्हटले, हा काय बघा, नीनाच्या भाच्याचा आजोबा असू शकतो. बघा ही व्यक्ती जिथं स्टार केलाय आपण, बघा नीनाच्या आजोबांचा मुलगा, ही व्यक्ती कोण आहे बघा, नीनाच्या भाच्याचा. नीनाचा भाचा कोण असेल बघा, एक तर नीनाच्या भावाचा मुलगा
बघा, नीनाचा भाऊ आणि भावाचा मुलगा म्हणजे हा झाला भाचा. किंवा बघा, नीनाला जर बहीण असेल तर बहिणीचा पण मुलगा कोण असतो? भाचाच असतो. बघा, कुणाच्या बाबतीत लेडीजच्या बाबतीत बघा, लेडीजच्या भावाचा मुलगा पण भाचा झाला, लेडीजच्या बहिणीचा मुलगा पण भाचा झाला. ठीक आहे. बघा, पुरुषांच्या बाबतीत कसं असतं? बहिणीचा मुलगा भाचा असेल पण भावाचा मुलगा हा पुतण्या असतो. लक्षात घ्या. ठीक आहे. बघा, बरं, आता नीना काय म्हटले बघा, नीनाच्या आजोबांचा मुलगा. ठीक आहे. बघा, ही व्यक्ती नीनाच्या आजोबांचा मुलगा, ही कोण असतं? नीनाच्या भाच्याचा आजोबा असू शकेल का? बघा, आजोबा असू शकतो का? बघा, नीनाच्या भाच्याचा आजोबा असू शकतो का? असू शकतो का? कारण की बघा, ही तिन्ही कोण आहेत? बघा, ह्या व्यक्तीची मुलं आहेत. नीना, नीनाचा भाव आणि नीनाची बहीण. हे व्यक्तीची कोण आली? बघा, ही मुलं आली. बरोबर. बघा, बघा, भावाचा जरी मुलगा असला तरी बघा, वडिलांचे वडील आजोबा झाले, इकडे तरी बघा आईचे वडील आजोबा झाले. आपण डायरेक्ट थेट नातेसंबंध घेतलेला आहे. आपण काय फापट म्हणजे बाकीचं काय पसरलेलं नाही नात्यांमध्ये. चला, काय दिसते बघा, तर योग्य तो निष्कर्ष निवडा म्हटले. योग्य तो निष्कर्ष. याच्यामध्ये दुसरा प्रश्न कुठला असतो बघा, बघा, या विधानासंबंधात जर फक्त थेट वा थोड्या दूरच्या, हा जर शब्द वापरला, जर थोड्या दूरच्या नातेसंबंधाचा विचार केला तर त्यावेळेस आपण बाकीच्यांचा विचार करू शकतो. ठीक आहे. बघा, बरं, आणि इथं पण बघताना काय तुम्हाला निष्कर्ष काढायचा म्हणजे परफेक्ट उत्तर सांगायचे. काय दिसते बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये? बघा, जर हा भाचा नीनाच्या भावाचा किंवा बहिणीचा मुलगा असेल तर हे विधान सत्य ठरेल. बघा, जर हा भाचा नीनाच्या भावाचा किंवा बहिणीचा मुलगा असेल तर हे विधान सत्य ठरेल का? तर बरोबर आहे. पहिलं आपलं काय ते बरोबर येते. ठीक आहे. बघा, 2 नंबर काय दिसते बघा, जर हा भाचा नीनाच्या नवऱ्याच्या बहिणीचा मुलगा असेल तर हे विधान सत्य असेल का? बघा, हे विधान पण सत्य येते. कसं? बघा, नीनाच्या नवऱ्याची बहीण म्हणजे नणंद झाली. नंदचा मुलगा, बघा, नंदचा मुला बघा, नीनाच्या नंदचा जरी मुलगा असला तर ही व्यक्ती कोण असेल? दुरून काय असते बघा, दुरून आजोबा असेल. मग थोडक्यात काय बघा, मग हे समजा इथे नीना दाखवली आपण. नीनाचा पती, बघा, नीनाच्या नवऱ्याची बहीण, बहिणीचा मुलगा असेल. आणि बघा, नीनाचे वडील. मग थोडक्यात काय बघा, इथं बघा, ही जर भाचा असेल तर ही कोण झाला? नंदेचा मुलगा झाला नीनाच्या. मग नीना बघा, त्या भाच्याची ही झाली आई, वडील, बघा, सॉरी, आई हा झाला मामा. मामाची पत्नी कोण झाली? मामी. आणि मामीचे वडील हे आजोबाच असतात पण दुरून आजोबा असतात. आपल्याला थेट नातेसंबंधाचा विचार करायचा आहे. त्याच्यामुळे हे चुकते. बघा, परत काय दिले बघा, जर हा भाचा नीनाच्या नवऱ्याच्या भावाचा मुलगा असेल तर हे विधान सत्य असेल का? तरी पण सत्य असेल, पण कधी? थोड्या दूरच्या नातेसंबंधाचा विचार केला तर. थेट नातेसंबंधामध्ये हे चुकते. बघा, जर नीनाचे आजोबा हे तिच्या आईचे वडील असतील बघा, तर हे विधान सत्य असेल का? बघा, नीनाचे आईचे वडील असतील तरी पण हे विधान सत्य असेल. बघा, हा, पण काय म्हणलं, नीनाचे आजोबा हे, नीनाचे आजोबा हे आईचे वडील असतील तरी पण विधान सत्य ठरते. पण कसे आपल्याला थेट नातेसंबंधाचा विचार करता, त्यामुळे हे पण काय ते चुकतं. त्यामुळे उत्तर काय निघालं आपलं? ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन बघू. बघा, मिसिंग कॅरेक्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले पाहिजे मध्ये? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा, ह्याच्यामध्ये काय दिसते बघा, 6चा घन किती आहे बघा, 6चा घन झाला 216. पहा, परत 4चा घन किती झाला? 4चा घन झाला 64. परत 2चा घन किती झाला? तर 8. आणि 1चा घन किती झाला? 1 झाला. याची बेरीज किती निघेल बघा, 6 आणि 4 10 18 आणि 1 19. हातचा आला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8 आणि हे 2 म्हणजे 289 मध्ये दिसते बघा. सेम इकडे द्यायचे बघा, 7चा घन किती झाला? 343. 5चा घन झाला 125, 3चा घन झाला 27 आणि 2चा घन झाला 8. या सगळ्यांची बेरीज बरोबर किती निघणार आहे? 503 निघणार आहे. मग इथं पण तेच करतो आपण. काय? 9चा घन किती असेल बघा, 9चा घन झाला 729 बरोबर 5चा घन झाला 125. परत बघा 4चा घन किती झाला 64 आणि 2चा घन झाला 8. याची बेरीज किती निघेल बघा, 9 5 14, 14 4 18, 18 9 26. इथं हात चाला 2. पहा, परत 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 2 12. हातचा आला 1 बघा, 7 आणि 1 8 आणि 1 9 म्हणजे 926 उत्तर आलं पाहिजे. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन बघू. बघा, हा पण प्रश्न कशावरती? मिसिंग कॅरेक्टर वरती. काय दिले बघा, दिलेल्या आकृतीतील संख्या विशिष्ट सूत्रानुसार आहेत. ताऱ्याच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? बघा, ह्याच्यामध्ये काय केले बघा, 19 अधिक 8 बरोबर किती झाले बघा 27. ठीक आहे. 27 ला काय केले? 3 ने गुणले. 27 त्रिक 81. बघा, इथं 20 अधिक 14 बरोबर झाले 34. 34 गुणिले 3 बरोबर काय येते बघा, 102 येते. ठीक आहे बघा. मग इथं काय येईल बघा, 13 अधिक 19 बरोबर किती झाले? 10 20 30 32. 32 गुणिले 3 केले की बरोबर काय निघते बघा, 96. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 2. स्टारच्या जागेला काय निघेल? 96. ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, डायरेक्शन चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये,
मनीने त्याचा मित्र नादिरला त्याच्या घरी भेटण्यासाठी स्वतःच्या घरापासून आग्नेय दिशेला 3 किलोमीटर गाडी चालवली. बघा आता मनीचं घर दाखवायचं. बघा ही झाली मनी. ठीक आहे बघा, हे झालं मनीचं घर. मनीने काय केलं बघा, आग्नेय दिशेला गाडी चालवली. आता आग्नेय दिशा कशी काढायची बघा, इथं डायरेक्ट उभी एक आणि आडवी एक रेष मारा. बघा आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. बरोबर आहे का? मग ती कुठं गेली बघा, आग्नेय दिशेला गेली म्हणजे या साईडला गेली. कुणाला भेटायला? तर नादिरला भेटायला. ठीक आहे बघा, आग्नेय दिशेला गाडी चालवून नादिरला भेटली इथे. हे झालं नादिरचं घर. ठीक आहे बघा, नादिर गेला. किती किलोमीटर अंतर आहे? 3 किलोमीटर अंतर आहे. चला परत पुढे काय केले बघा, तिथून 5 किलोमीटर नैऋत्य दिशेने गाडी चालवून ते दोघे हेमूला त्याच्या घरी भेटले. आता इथून कुठल्या दिशेला जायचे बघा, नैऋत्य दिशेला. इथं परत एक उभी रेष मारा आणि एक आडवी रेष मारा. बघा आग्नेय, नैऋत्य. मग नैऋत्य दिशा कुठं आली बघा, या साईडला आली. आणि किती गेले तर 5 किलोमीटर गेले. कुणाला भेटायला? तर हेमूला भेटायला. ठीक आहे बघा, चला परत पुढे काय केले बघा, तेथून ते तिघे मित्र 11 किलोमीटर ईशान्येला. आता इथून ईशान्य दिशा कुठं असेल बघा, इथं उभी एक रेष मारा आणि आडवी एक रेष मारा. बघा आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य म्हणजे या साईडने. ईशान्येला किती गेले? 11 किलोमीटर. मग हे उलट 5 किलोमीटर आणि इथून परत हे 6 किलोमीटर. हे झालं 11 किलोमीटर. चला परत पुढे काय केले, 3 किलोमीटर वायव्यला. आता इथनं 3 किलोमीटर वायव्य. आता बघा या पॉईंट पासून 3 दिशा बघा, वायव्य कुठं असते? उभी एक रेष मारा आणि आडवी एक रेष मारा. बघा आग्नेय, नैऋत्य, वायव्य. वायव्य दिशा म्हणजे कुठं आली? या साईडला आली. म्हणजे बरोबर बघा ह्या लाईनला पॅरलल असणार ही लाईन. ही किती आली बघा, इकडे 3 किलोमीटर आले. चला परत आणि शेवटी 11 किलोमीटर नैऋत्यला गेली. आता बघा ह्या दिशेची नैऋत्य दिशा कुठं असणार आहे बघा, बघा इथं उभी एक रेष मारा आणि आडवी एक रेष मारा. बघा आग्नेय आणि इकडे झाली नैऋत्य. नैऋत्यला किती आले बघा, 11 किलोमीटर. म्हणजे बरोबर हे 6 किलोमीटर आले. म्हणजे पॅरलल ह्या लाईनला ही लाईन पॅरलल असेल. हे 6 किलोमीटर आले आणि 6 आणि 5 इकडे हे 5 किलोमीटर झाले 11. इथं झाला एंड पॉईंट. ठीक आहे बघा, आता विचारले का त्यांनी आपल्याला बघा, आणि तेथे ते थांबले. स्वतःच्या घराच्या सर्वात जवळ कोण आहे? स्वतःच्या घरात सगळ्यात जवळ कोण असेल बघा. आता इथून बघा, इथून जर महानीला जायचं असेल तर महानीला किती अंतर पार करावं लागेल बघा, इथून हे 5 किलोमीटर जावं लागेल. परत बघा आता इथून हे मुला जर जायचं असेल, हे 3 असेल तर हे पण किती असेल बघा, हे पण 3 असेल. हे 3 किलोमीटर मध्ये जाईल. आणि नादिर, आता राहिला कोण? नादिर. बघा नादिरला जर जायचं असेल तर किती वेळ लागेल बघा. आता बघा इथं काय पायथागोरस थेरम काढत बसायची गरज नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे बघा, कारण की बघा हे किती आहे? 3 आहे. हे किती आहे बघा? 5 आहे, 8 आहे. पण शॉर्टकटने गेला तर अंतर कमी लागेल. पण लक्षात घ्या, शॉर्टकटने जरी अंतर गेला तुम्ही तर काय निघेल बघा. बघा इथं काय बघा, हे किती आहे? 3 किलोमीटर अंतर आहे. बघा पुन्हा नादिरच्या घरी जर जायचं असेल तुम्हाला, समजा सरळ रस्त्याने तुम्ही गेला, एक अंतर किती आहे बघा, हे 3 किलोमीटरचं अंतर आहे. आणि आडवं गेला तर 5 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे नादिरला कमीत कमी बघा 3 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर जावं लागणार. किती? नादिर किती जाईल बघा, 3 प्लस समथिंग. 3 पेक्षा जास्त असेल किंवा बघा येते लक्षात, किंवा 5 किलोमीटर पेक्षा पण जास्त असेल. पण 3 पेक्षा कमी नसणार आहे. मग सगळ्यात जवळचं कोण निघेल बघा, इथे हेमू निघेल. हेमू. ऑप्शन नंबर किती असेल? 2 असेल. आणि नादिरचं जरी अंतर काढायचं असेल तर तरी पण सांगतो बघा, एक बाजू 3 आहे, एक बाजू 5 आहे. आपला पायथागोरस थेरम काय असतो बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. एक अंतर झालं 3चा वर्ग, दुसरा झाला 5चा वर्ग बरोबर चा वर्ग. बघा मग थोडक्यात काय, ही बाजू आपण समजा ए पकडली, ही जर समजा बी पकडली, तर हे शॉर्टकट मधलं अंतर किती आहे बघा, हे झालं सी. कारण नादिर जाताना काय हे आडवा आणि बघा हे उभा आणि आडवा अंतर पार करत बसणार नाही, शॉर्टकटने घुसणार ना घराकडे जायचं असेल तर. पायथागोरस थेरमने किती अंतर निघेल बघा, 3चा वर्ग झाला 9 अधिक 5चा वर्ग झाला 25, हे झाला सी स्क्वेअर. बघा 25 आणि 9 किती झाले बघा, 25 आणि 9 झाले 34. बघा आता 34 हे कशाच्या मध्ये येते बघा, 5चा वर्ग झाला 25, 6चा वर्ग झाला 36. म्हणजे बघा 25 इकडे झाला 36 आणि मध्ये किती अंतर आहे बघा 34. म्हणजे बघा 5चा वर्ग झाला 25, 6चा वर्ग झाला 36, 34 काय असेल बघा 5 पॉईंट समथिंग असेल. म्हणजे 5 पेक्षा जास्त अंतर तिला कव्हर करावं लागते कुणाला, नादिरला. बरं आपल्याला काय विचारायचं, सर्वात जवळ कोण असेल तर हे असेल. आपला उत्तर काढून दिले आपण, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा हा पण प्रश्न नातेसंबंधावरचा आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, कुटुंबात एम एन ओ पी क्यू आणि आर हे 6 सदस्य आहेत. ओ हा एन चा मुलगा आहे. बघा ओ हा काय म्हटले बघा, ओ हा मुलगा आहे कुणाचा, तर एनचा. ठीक आहे बघा. बरं आता आपण पाठीमागे बघितले, पुरुषाला आपण काय करतो, चौकोन करतो. स्त्री असेल तर काय करतो आपण, त्रिकोण करतो. पती पत्नी असेल तर काय करतो आपण, पतीला पती पत्नीमध्ये आपण काय साईन टाकून देतो, प्लस. आणि भावंड असेल तर काय करतो आपण, भाऊ इज इक्वल टू बहीण. म्हणजे भावंड असेल तर दोघांमध्ये इज इक्वल टू साईन देऊन टाका. ठीक आहे बघा. चला काय म्हटले बघा, एन ही व्यक्ती ओ ची आई. बरं
ओ हा एनचा मुलगा आहे, परंतु एन ही व्यक्ती ओ ची आई नाही. बघा, एन ही व्यक्ती ओ ची आई नाही. मग कोण असेल? वडील असेल. एन हा कोण असेल? ओचा वडील असेल. चला पुढे काय दिले बघा, एन व पी हे विवाहित जोडपे आहे. बघा, एन आणि पी कोण आहेत? बघा, विवाहित जोडपे. आता मला सांगा, एन जर पती असेल तर एन कोण असेल? पत्नी असेल. एन आणि पी विवाहित जोडपे आहे. चला पुढे काय म्हटले बघा, आर हा एनचा भाऊ आहे. बघा, आर हा काय म्हटलंय? एनचा भाऊ आहे. एनचा भाऊ कोण झाला? आर. आर हा एनचा भाऊ आहे. परत काय म्हटले बघा, आणि क्यू ही पी ची बहीण आहे. बघा, पी ची बहीण कोण आहे? तर क्यू आहे. इथं ही बहीण झाली. बघा, हे दोघं पती पत्नी आहेत, पण पी ची बहीण झाली क्यू, यांचा भाऊ झाला आर, म्हणून त्याच्यामध्ये आपण इज इक्वल टू साइन देऊन टाकले. परत पुढे काय दिले बघा, जर उरलेले सर्व सदस्य विवाहित जोडप्याची मुले असतील. बरं, आता विवाहित जोडपं कोण आहे? एन आणि पी. उरलेली व्यक्ती कोण आहे? बघा, राहिले फक्त आता बघा, एम एन ओ पी क्यू आर मध्ये बघा फक्त एम राहिला. इथं एम लिहून टाका. बघा, एम एन ओ पी क्यू ओ पी, हा, एम एन ओ पी क्यू आणि आर, 6च्या 6 जण मांडले आपण. बरं, आता काय दिले बघा, उरलेले सर्व सदस्य विवाहित जोडप्याची मुले आहेत. बघा, आता मुले असतील तर बघा, आता प्रश्नात काय विचारले तुम्हाला, तर पीच्या अपत्यांची संख्या सांगणारा पर्याय निवडा. ठीक आहे, अपत्य सांगितल्यामुळं यम हा मुलगा आहे का मुलगी आहे चेक करत बसायची गरज नाही. आपल्याला फक्त विचारले काय, तर पीच्या अपत्यांची संख्या सांगणारा पर्याय निवडा. पीच्या अपत्य कुठले कुठले आहेत बघा, मग यम आणि ओ. का येते लक्षामध्ये? एन आणि पी ची कोण आपत्ती झाली? ओ आणि एम. पण हा, जर दुसरं जर विचारलं असतं, एमचं जर तुम्हाला विचारलं असतं एमचं जेंडर काय आहे, तर त्यावेळेस मात्र काय करावं लागलं असतं तुम्हाला, विवाहित जोडप्याची मुले असतील. मुले म्हणजेच काय, इंग्लिशमध्ये नीट बघून घ्यायचं प्रश्नामध्ये. तिथं चिल्ड्रन विचारलेलं, म्हणजे इथं जेंडर म्हणून मुले वापरलेला आहे का चिल्ड्रन म्हणून वापरलेला आहे, तेवढं नीट बघून घ्यायचं. ठीक आहे, बरं, काय आता इथं सर, हा, उरलेले सर्व सदस्य विवाहित जोडप्याचे मुले आहेत, म्हणून आपण इथं विवाहित जोडप्याचा मुलगा कोण दाखवला? शिल्लक राहिलेला एम. ठीक आहे, बघा, आता ओ आणि एम ही कोण झाली? पी आणि एन ची मुले. तर काय, तर पीच्या अपत्यांची संख्या सांगणारा पर्याय किती असेल बघा? ओ आणि एम, म्हणजे ऑप्शन नंबर 2 2 असतील. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, काय दिले बा प्रश्नामध्ये, डायरेक्शन चॅप्टरवरचा प्रश्न आहे. शिबिरार्थींनी एका क्षेत्रात ए बी सी डी ई एफ जी एच व आय हे 9 तंबू उभारले आहेत. एच हा जी च्या पश्चिमेला 1 किलोमीटरवर आहे. ठीक आहे, बघा ह्याच्यामध्ये काय दिसते बघा तुम्हाला, 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर. ठीक आहे, मग 1 किलोमीटरचे कप्पे करायचे कसे बघा, जी हा एच च्या पश्चिमेला 1 किलोमीटरवर आहे. बघा, जी हा एच इथं मांडा. एच च्या पश्चिमेला कोण आहे बघा, तर जी आहे किती किलोमीटरवर आहे? तर 1 किलोमीटरवर आहे. इथं काय अडचण नाही आपल्याला. ठीक आहे, परत काय दिले बघा, तर डी हा जी च्या पूर्वेला 3 किलोमीटर आहे. बघा, जी हा एच च्या पश्चिमेला आहे 1 किलोमीटरवर, आणि डी हा जी च्या पूर्वेला, जी च्या पूर्वेला किती आहे बघा? 3 किलोमीटर अंतरावर आहे. बघा, जी ची पूर्व दिशा कुठे असणार? या साईडला. मग हे 1 किलोमीटर, परत हे 1 2 आणि इकडे परत हे 3, इकडे कोण आला? डी हा. डी हा काय म्हटलंय बघा, हा, इथं डी झाला, इथं एच झाला आणि इथं जी झाला. ठीक आहे, जी हा एचच्या पश्चिमेकडे 1 किलोमीटर आणि डी हा जीच्या पूर्वेकडे 3 किलोमीटर आहे. बघा, मग 1 किलोमीटर, हे 1 किलोमीटर आणि हे 1 किलोमीटर, 1 आणि 1 2 आणि 1 3, म्हणजे मध्ये कोण असतं आपण मांडू शकतो आपण. चला पुढे काय दिले बघा, हा, आणि एफ हा जीच्या उत्तरेला 2 किलोमीटरवर आहे. बघा, एफ हा जीच्या उत्तरेला, बघा, मग इथं 1 किलोमीटर दाखवा आणि इथं परत 1 किलोमीटर दाखवा, इथं एफ दाखवा. एफ हा जीच्या उत्तरेला 1 आणि 1 किती किलोमीटर आहे? 2 किलोमीटरवर आहे. चला परत काय दिले बघा, आय हा बी व सी यांच्या मधोमध आहे. बघा, आय हा बी व सी. बघा, आता तात्पुरतं हे नाही म्हणलं तर चालेल, कारण की आपल्याला काय करायचंय, एफ जी एच डी यांना धरून जे वाक्य ना ते आधी सॉल्व्ह करून घ्यायचं. ठीक आहे, बघा, हे वाक्य आपण बाजूला ठेवू तात्पुरतं. चला परत काय दिले बघा, तर ई हा नेमका एच व डी यांच्या मधोमध आहे. बघा, ई कुठं आहे? बघा, ई हा नेमका एच व डी यांच्या मधोमध आहे. बघा, एच आणि डी च्या मधोमध कोण आहे बघा, तर ई आहे. ई हा बरोबर एच आणि डी यांच्या मधोमध आहे. बरं, पुढे काय दिले बघा आता, हा, सी हा बी च्या पूर्वेला आहे. बरं, सी हा, बरं, ह्याच्यामध्ये सी आणि बी कुठे दिसते का तुम्हाला? नाही दिसत आहे. हे पण तात्पुरतं बाजूला ठेवा. चला खालचं वाचा, काय दिले बघा, ए हा बी च्या उत्तरेला 1 किलोमीटर अंतरावर आहे. पहा, ए हा बी च्या उत्तरेला, याच्यामध्ये ए बी कुठे दिसते का तुम्हाला? नाही दिसत आहे. आता खाली वाचा बघा, हे पण बाजूला ठेवा. चला परत, आणि एच हा ए च्या दक्षिणेला 2 किलोमीटर अंतरावर आहे. बघा, एच हा ए च्या दक्षिणेला, एच कुठं आहे बघा? ए च्या दक्षिणेला किती अंतरावर आहे? तर 2 किलोमीटर अंतरावर. ए कुठं असेल बघा? ए वरती असेल. बघा, इथं झाला ए, बरोबर आहे का? बघा काय म्हटलंय, एच हा ए च्या दक्षिणेला, बघा किती किलोमीटरवर आहे? 1 आणि 1 2 किलोमीटर अंतरावर आहे. चला परत पुढे काय दिले बघा, हा, आता राहिलेलं, चला ए मांडला आपण, ए ला धरून आता हे वाक्य वाचा. बघा काय दिले, ए हा बी च्या उत्तरेला 1 किलोमीटर अंतरावर आहे. बघा, बघा ए कुठं आहे? बी च्या उत्तरेला. बी कुठं असेल बघा? इथं असेल, बरोबर. बी च्या उत्तरेला 1 किलोमीटरवर ए आहे. हे वाक्य आपलं कंप्लीट झालं. परत बघा,
सी हा बीच्या पूर्वेला 2 किलोमीटर अंतरावर आहे बघा. सी हा काय म्हटले बघा, बीच्या पूर्वेला. बीची पूर्व दिशा कुठं असणार, या साईडला. मग बीच्या पूर्व दिशेला बघा हा झाला 1 किलोमीटर बघा, आणि इकडे हा 2. बरोबर सी हा काय झाला बघा, बीच्या पूर्वेला बघा, बीच्या पूर्वेला 1 आणि 1 2 किलोमीटर अंतरावरती कोण आहे, तर सी आहे. ठीक आहे बघा, हे पण कंप्लीट झालं. आणि इथे काय म्हटलंय बघा, आय हा बी व सी यांच्या मधोमध आहे बघा. आय कुठं आहे, बी आणि सी यांच्या बरोबर मध्ये आहे. बरोबर, इथं कोण झाला, आय झाला बघा. 9 जण झाले का, 1 2 3 4 5 6 7 8 9 सगळी मांडणी झाली आपली. ठीक आहे, हे पण मांडलं आपण. चला विचारलं काय बघा, तर जीच्या संदर्भात आय जवळपास ज्या दिशेला आहे ती दिलेल्या पर्यायातून निवडा. फक्त आपल्याला काय आहे, तर बघा आय कुठल्या दिशेला आहे तेवढंच काढायचं फक्त बघा. जीच्या संदर्भात आय जवळपास ज्या दिशेला आहे, मग जीच्या आय कुठल्या दिशेला असेल बघा, तिथं बघा. बघा ही झाली आग्नेय, ही झाली नैऋत्य. कोणाची, जी साठी. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, आणि इकडे झाली ईशान्य. मग आय कुठं आहे बघा, जीच्या तर ईशान्य दिशेला आहे. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे बघा. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 20 माणसांसाठी भाताचे 20 वाडगे उपलब्ध आहेत. ठीक आहे बघा, वाडगे म्हणजे आपण पळी समजू. बघा प्रत्येक माणसाने 3 वाडग्यापेक्षा कमी वा जास्त वाडगे भात खायचा नाही. थोडक्यात काय, माणसाने 3 वाडगे भात खायचा. माणसाने किती खायचा, 3 वाडगे भात खायचा असे ठरवले. सर्व स्त्रियांनी ठरवले की त्यांच्यापैकी प्रत्येकीने अर्ध्यापेक्षा जास्त किंवा कमी वाडगा भात खायचा नाही. म्हणजे प्रत्येक स्त्रीने किती वाडगा भात खायचा, तर अर्धा वाडगा भात खायचे, 0.5. आणि मुलांना काय दिले, मुलांना 2 पेक्षा कमी किंवा जास्त वाडगा भात खायचा नाही. म्हणजे प्रत्येक मुलगा किती भात खाईल, तर 2 वाडगा भात खाईल. चला पुढे काय दिले, अशी मुभा दिली तर अनुक्रमे पुरुष, बघा पुरुष सुरुवातीला आहेत, स्त्रिया स्त्रिया आणि मुले मुले, असे एकूण 20 व्यक्ती असलेला असा गट निवडा की जो भाताचा सर्व वाडगे संपवेल. हे का बघितलं मी, अरे पर्यायामध्ये बघा सुरुवातीला पुरुषांचा दिलेली संख्या, परत स्त्रियांची, परत मुलांची. बघा काय म्हटले, हा असा गट निवडा की जो भाताचे सर्व वाडगे संपवेल. बघा 20 माणसं आहेत आणि 20 वाडगे भात आहे आपल्याकडे. ठीक आहे बघा, संपवायचं आहे. पहिला पर्याय काय असेल बघा, समजा एक माणूस असेल बघा, पहिला जर पर्याय चेक केला आपण बघा, एक माणूस, एक 16 आणि किती आहे बघा, 3. जर एक माणूस किती खातोय बघा, एक माणूस 3 खातोय. ठीक आहे बघा, 3 झाले. चला इकडे, आणि स्त्रिया किती बघा, 16 पकडले. एक स्त्री किती खाते, 0.5. मग इथे जर 0.5 खाल्ले तर एकूण किती वाडगा भात संपेल, 8 वाडगा भात संपेल. आणि जर 3 मुलं बघा, 3 जर मुलं असतील तर मुलगा किती खातो, 1-2 वाडगे भात खातो. इथं 2 ने गुणा. ह्या टाईपचा प्रश्न आपण उत्तरावरून फास्ट सॉल्व्ह करू शकतो बघा. इथं काय निघेल, 3 2 6 बघा, 8 आणि 3 11, 11 आणि 6 किती झाले, 17. आपल्याला बेरीज किती आली पाहिजे, 20 आली पाहिजे. ऑप्शन नंबर 2 बघा. चला 2 12 आणि 6 बघा, जर 2 माणसे असतील तर एक माणसं 3 वाडगा भात खातोय. बेत्रिक झाले 6. तर बघा 12 स्त्रिया असतील तर एक स्त्री 0.5 खाते, म्हणजे अर्ध खाते. म्हणजे इथे किती निघतील बघा, 12 5 7 म्हणजे 6 झाले. आणि जर मुलं जर किती 6 मुलं असतील आणि जर एक मुलगा 2 खात असेल तर 6 दोन्ही किती येईल बघा, इकडं 6 दोन्ही झाले 12. बघा मग काय निघेल बघा, 6 आणि 6 12 आणि 12 24 येते. मग या ऑप्शन नंबर दुसरा पण येणार नाही. 3 नंबरचा पर्याय चेक करून बघा. 3 नंबरचा पर्याय काय म्हणतो बघा, 1 14 आणि 5. बघा एक पुरुष किती खातोय, 3 खातोय. 3 1 3. एक महिला किती खाते बघा, अर्ध वाडगा, म्हणजे किती झाले बघा, 14 5 70 म्हणजे निम्म 7 झालं. आणि एक मुलगा किती खातोय, 2 वाडगे भात खातोय, म्हणजे 5 दुने 10. बघा 3 आणि 7 10, 10 आणि 10 20. ठीक आहे बघा, म्हणजे एक मुलगा, 14 स्त्री आणि 5 मुले जर असतील, बरोबर 20 वाडगे भात संपू जातो. ह्याची जर बेरीज केली तर किती निघते बघा, 20 निघते. म्हणजे उत्तर किती असेल आपलं, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा रँकिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, मनू, मानी, मंजू व माली यांनी अर्थविज्ञान व इतिहास चाचण्या दिल्या. कुठल्या चाचण्या दिल्या, अर्थविज्ञान आणि, बघा अर्थविज्ञान आणि इतिहास. किती जण आहेत, 4 जण. 1 2 3 4, 1 2 3 4. काय दिले बघा, पुढे दिलेली तथ्ये वापरून इतिहासात सर्वात कमी गुण मिळवणारी व्यक्ती निवडा. इतिहासात सगळ्यात कमी गुण निवडले आपल्याला बघायचे. चला पहिले तथ्य काय दिले बघा, मनू एकटीच अर्थविज्ञानात अनुत्तीर्ण असून, बघा अर्थविज्ञानामध्ये 4 नंबरला कोणी बघा, 1 2 3 4. इथं पण करा 1 2 3 4. अर्थविज्ञानामध्ये कोण सगळ्यात कमी आहे अनुत्तीर्ण झाले, तर मनू. इथं मनू लिहा. बरं पुढे काय दिले बघा आता, असून तिने इतिहासात सर्वाधिक गुण मिळवून त्याची कसर भरून काढली आहे. इतिहासामध्ये सगळ्यात जास्त तिने गुण मिळवले, कोणी, मनूने. आणि अर्थविज्ञानामध्ये सगळ्यात शेवट आली. चला पुढं, मानीने अर्थविज्ञानात मंजूवर मात केली. बघा अर्थविज्ञानामध्ये काय केले बघा, मानीने मंजूवर मात केली.
आहे. तर मंजू इतिहासात मानीपेक्षा उत्तम ठरली. ठीक आहे बघा. मंजू फक्त काय इतिहासामध्ये, मंजू मात्र इतिहासामध्ये मानीपेक्षा उत्तम ठरले. ठीक आहे बघा. चला पुढं. मालीने तिची अर्थविज्ञानात कामगिरी सुधारून त्यात ती इतिहासापेक्षा एक क्रम वर आली आहे व मंजूला लागून वर आहे. बघा, मालीने तिची अर्थविज्ञानातील कामगिरी सुधारून बघा त्यात ती इतिहासापेक्षा एक क्रम वर आली आहे व मंजूला लागून वर आहे. कुठं? अर्थविज्ञानामध्ये. बघा, अर्थविज्ञानामध्ये मंजूला लागून वर कोण आहे बघा. बघा, मंजूपेक्षा जास्त कोण आहे इकडं? मंजूला लागून वर कोण आहे? तर माली आहे. इथं मंजूला लागून वर कोण आहे? माली. अर्थविज्ञानामधलं सांगितलेलं आहे, इतिहासाबद्दल सांगितलेलं नाही. लक्षात घ्या. मालीने तिची अर्थविज्ञानातील कामगिरी सुधारून ती इतिहासापेक्षा एक क्रमवर आहे. म्हणजे काय? इतिहासामध्ये जर तिचा क्रमांक तिसरा असेल तर अर्थविज्ञानामध्ये दुसरा आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि परत काय म्हटले? आली आहे व मंजूला लागून वर आहे. पण कशामध्ये? अर्थविज्ञानामध्ये. मंजूला लागून वर आहे. ठीक आहे बघा. बर, आता मांडणी कशी करायची बघा, लक्षात घ्या. इथं जर आपण नीट बघितलं, मंजूच्या पुढे बघा, मंजूपेक्षा पुढे मानी आहे, मंजूपेक्षा पुढे माली आहे. कुठं? अर्थविज्ञानामध्ये. मग इथं 3 नंबरला कोण निघेल बघा. इथं मंजू फिक्स आहे. इथं कोण आहे? मंजू फिक्स आहे. ठीक आहे बघा. आणि बर, इथं मंजू फिक्स आहे. आता आणि इथं काय म्हटलंय बघा, इतिहासापेक्षा एक क्रम वर आली आहे व मंजूला लागून वर आहे. कशामध्ये? मंजूला लागून वर कशामध्ये बघा, तर अर्थविज्ञानामध्ये. मग मंजूला लागून जर माली असेल इथं पुढं, तर मग मालीच्या पुढं कोण असेल बघा? मानी असेल. कारण मंजूला लागूनच पुढे ना ती. आणि इथं काय वरती काय म्हटले बघा, मालीने तिची अर्थविज्ञानातील कामगिरी सुधारून त्यात ती इतिहासापेक्षा एक क्रमवर आहे. म्हणजे इथं जो क्रमांक आहे, समजा मालीचा क्रमांक इथं दुसरा नाही, इतिहासात किती असेल बघा? तिसरा असेल. इथं कोण असेल? माली असेल. म्हणजे माली इतिहासात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता एक क्रम सुधारून कशामध्ये? अर्थविज्ञानामध्ये दुसऱ्यावर आली. ठीक आहे बघा. बरं, आता इथं बघा, मंजू कोणापेक्षा जास्त आहे बघा? मानीपेक्षा जास्त आहे. इथं कोण आली बघा? मंजू. मंजू जास्त आहे कोणापेक्षा? तर मानीपेक्षा. इथं मानी आली शेवटला. ठीक आहे बघा. बरं, आता काय दिसते ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला. विचारलं का आपल्याला? तर इतिहासात सर्वाधिक गुण मिळवून त्याची प्रश्न कुठे विचारला त्यांनी? इतिहासात सर्वात कमी गुण मिळवणारी व्यक्ती निवडा. इतिहासात सगळ्यात कमी गुण कुणी मिळवले? तर मानीने मिळवले. म्हणजे उत्तर काय असेल आपलं? ऑप्शन नंबर 2 मानी. ठीक आहे. तर बघा, थांबू आता आपण या ठिकाणी.